नमस्कार मित्रांनो, मी आज चाललोय सिंहगडला. तसं हिवाळ्यामध्ये राईड करण्यासाठी ही वेळ परफेक्ट असते, कारण थ्रूआउट द डे क्लायमेट जरा नॉर्मल असतं, नॉर्मलपेक्षा कमी असतं. आता दुपारचं आत्ता मी सकाळी निघायच्या आधी जेव्हा क्लायमेट चेक केलं तेव्हा मॅक्सिमम क्लायमेट 28 डिग्री आहे. सो छान वेदर आहे आत्ता बाहेर. मी आज कात्रजचा नवीन बोगदा न घेता आज मी घाटातून चाललो आहे. म्हटलं जर आज जरा वेगळं, नेहमी मी त्या हायवेनीच जातो मोस्टली, आता आज मी घाटातून आलो आहे. मधून अजून जरा असे तुरळक ढग येत आहेत, त्यामुळं वातावरण खूप छान वाटतं आहे. आणि आज तसं बघायला गेलं तर वीकडे आहे, म्हणजे आज सोमवार आहे, तर होपफुली सिंहगडावरती गर्दी नसायला पाहिजे. तुम्ही म्हणताल हे सिंहगडला जायला कात्रज घाटातून कुठं चाललं आहे, तर इकडनं एक दुसरा रोड आहे कोंढणपूर मार्गे. मी तुम्हाला पुढे हायवेला लागल्यानंतर कुठून आतमध्ये लेफ्टला वळायचं ते मी दाखवतो. मॅपवरती पण आहे तो रस्ता, पण तुम्ही मोस्टली जर का गुगल मॅप्सवरती टाकलं तर तुम्हाला सिंहगडचं रूट खडकवासला आणि पानशेत्रूच हे करेल. सिंहगडला जायचं फाटा हा आहे लेफ्टला, इकडनं लेफ्टला वळायचं. हे चंद्रमय व्हेज रेस्टॉरंटला लागूनच हा सर्व्हिस रोड आहे. इकडनं लेफ्ट घेतला की पुढे ब्रिजच्या खालनं राईट. इकडे हा थोडा ऑफ रोड पॅच आहे. ऑफ रोड म्हणजे रस्ता थोडा खराब आहे, नंतर मग पुढे रस्ता चांगला आहे. हा झाला चांगला रस्ता चालू. आता इथून ते सिंहगडावर पोचेपर्यंत रस्ता एकदम मस्त आहे. ते पावसाळ्यात अजून छान वाटतं, कारण जरा आजूबाजूला झाडी वगैरे असं मस्त शेत वगैरे. पुढे एक फाटा लागतो, तिकडे कल्याण म्हणून गाव आहे. मी तुम्हाला तिथे पोहोचल्यानंतर दाखवतो. अजून थोडे एक 2-4 किलोमीटर पुढे आहे. हा एक इथे एक स्पॉट आहे. स्पॉट म्हणजे स्पॉट नाही म्हणता ना, पण इकडे अशी थोडी थांबायला वगैरे जागा आहे. आणि पावसाळ्यात हा इतकं छान वाटतं इथे. म्हणजे इकडे मी जेव्हा या रूटनी सिंहगडला येतो त्यावेळेस पावसाळ्यात इथं नेहमी थांबतो. आत्ता इथं जरा थोडं ड्राय आणि रुखरुख येते सगळं, पण पावसाळ्यात एकदम भारी वाटतं इथे. असं सगळं हिरवंगार असतं आजूबाजूला, रस्ता मस्त सिनिक आहे. इकडे आजूबाजूला सगळं शेती. आता थोडं पुढे तुम्हाला दाखवतो व्हिडिओ. असं सगळं लोकांची शेती आहे इकडे. पावसाळ्यात खूप छान वाटतं इथे. हा तो फाटा आहे मी तुम्हाला जो म्हणतो मागे थोड्या वेळापूर्वी. इकडनं राईटला गेलं की सिंहगड, जिकडं आत्ता आपण चाललो आहे, आणि इकडे गेलं की कल्याण म्हणून एक गाव आहे छोटंसं, खूप छान आहे. हां
इकडे थोडासा जर का तुम्ही कल्याण गावाला जाणार असाल तर पावसाळ्यात खूपच भारी आहे हे गाव विजिट करायला. थोडंसं गावातला रस्ता असल्यामुळं थोडं रस्ता खराब आहे, पण नेचर वाईज आणि सिनरी वाईज खूपच भारी आहे. म्हणजे भाताची शेती, आजूबाजूला डोंगर, गावातली अशी घरं वगैरे खूप मस्त वाटतं. एकदा जरूर या तुम्ही इकडे. या साईडनी जर का तुम्ही या रूटनी जर का सिंहगडला येणार असाल तर थोडा ॲडिशनल वेळ काढून इकडे कल्याण गावात जाऊन परत मग यूटर्न करून परत इकडे सिंहगडला जायचं. जास्त इथनं कल्याण गाव जास्त लांब नाही आहे, एक हार्डली 6-7 किलोमीटर असेल. तिकडे थोडंफार टाईम स्पेंड करून मग तुम्ही इकडे परत सिंहगडला येऊ शकता. आपण आत्ता चाललो आहे सिंहगडला. सिंहगडावर पोचायच्या आधी म्हणजे सिंहगडावरती नाही, वाघोबा दरी पॉईंट येतो. आता हा जो घाट आहे 2-2.5 किलोमीटरचा घाट आहे. एकदम रस्ता एकदम चांगला आहे, म्हणजे सिमेंटचा रस्ता आहे. हा घाट संपला की वाघोबा दरी म्हणून एक पॉईंट आहे, तिकडनं सिंहगड दिसतो मस्त. आणि तिथेच आत्ता सध्या तिकीटिंग बूथ आहे, जिथं तुम्हाला तिकीट काढून पुढे जायला लागतं. हा रस्ता आधी खूप खराब होता पावसात, कारण इथे पाऊस खूप जोरात आणि मुसळधार पाऊस असतो नेहमी डोंगराळ भाग असल्यामुळं. पण आता एकदम मस्त सिमेंटचा रस्ता केला आहे. बरेच दिवस रस्ता हा रूट बंद होता, कारण इथे सिमेंटच्या रोडचं या काम चालू होतं त्यांचं. पण त्यानंतर मग आता हा रस्ता खूपच भारी झाला आता 4 व्हीलरसाठी, 2 व्हीलरसाठी. इथं असे छोटे छोटे ट्रेल्स आहेत. ते आय गेस हा रस्ता तिकडे पुढे तिथपर्यंत जातो. मी कधी गेलो नाही. आय थिंक थोडंफार रिस्की असणार आहे. पायवाटा आहेत, म्हणजे गावकरी लोक जी इकडे खाली गावात राहतात ती लोक नेहमी सहसा जात असतील तिथे. इथे घाटात जिथे असे थांबण्यासारखे स्पॉट आहेत तिथे जागोजागी आहे ना ढाबे होते. तिथं पिठलं भाकरी आणि भजी, ताक, दही वगैरे सगळं मिळायचं. पण आता ते सगळं बंद केलं आहे. तिथं खाली ते गार्ड सांगवते काहीतरी कारवाई केली इथल्या प्रशासनाने. नाही तर मग आता मी जिथं थांबलो आहे तिथं पण हा इथे मोकळी जागा जी दिसते ना तिथे पण ढाबा होता. आणि इथं पार्किंग पण इनफ होतं तसं बघायला गेलं तर. हे इकडनं मी आला आत्ता घाटातून. आता हा रस्ता पुढे वरती अजून 1-2-3 किलोमीटर गेलं की पार्किंग आहे. तिथनं पुढे वॉक करून एक्सप्लोअर करायला तुम्ही गडावर जाऊ शकता. मी आता पोचलो आहे पार्किंग एरियामध्ये. हे असं जरा इकडे पार्किंग स्पेस आहे बरीच मोठी. आधी इकडे
इथे पण पार्किंग एरियामध्ये पण सगळे इकडे यायला लागून पार्किंगला लागून सगळे ढाबे होते, ते पण बंद केले. आता इकडनं डायरेक्ट गडावरती पोचल्यानंतर जे काय खायचे प्यायचे ढाबे ते सगळे इकडे. मी चाललो आता गडावरती पिठलं भाकरी खायला. असं जरा पायवाटे इकडे जाण्यासाठी. एक 10-15 मिनिटाचा हे ट्रेल आहे, म्हणजे ट्रेल नाही आहे, पायवाटे प्रॉपर जाण्यासाठी. आता क्लायमेट जरा थंड आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. Later on in the night, when the crowds have gone, we could talk under moonlight till dawn. पोचले आता मी वरती. म्हणजे असं इथं थोडं फ्लॅट पठार आहे, इथं असे सगळे ढाबे आहेत खायचे. आता मी इथं एका मावशींना सांगितलं आहे चटई टाकून द्या मस्तपैकी, आणि मग ज्याच्यासाठी आलो आहे मेन काम ते ऑर्डर करा. अजून ऑर्डर नाही केलेलं मी. पिठलं भाकरी, ताक, दही आणि कांद्याची भजी. मी इथं थांबलोय. अजून भूक नाही लागली म्हणून जरा इकडे टाइमपास करतोय. इकडे जवळपास भुकेची कळ आली की मग मावशींना सांगायचं पिठलं भाकरी आणि ताक. इकडे ढाब्यांच्या पलीकडं थोडं पुढं आलं की असं जरा स्पॉट आहे हा मस्त. ते तिकडे ते जे दिसतंय ते पार्किंग आहे. तिकडनं वरती चढून असं इकडे यायचं. मग इथे ढाब्यांवरती पिठलं भाकरी खायला, आणि मग इकडं पुढे तुम्ही गड एक्सप्लोअर करू शकता. खूप मोठा तसं गड आहे, म्हणजे 80 एकरमध्ये पसरला आहे सगळा. 1-1.5 तास लागतो पूर्ण एक्सप्लोअर करण्यासाठी. मी आता बऱ्याचदा येऊन गेलेलो आहे. मी एक्सप्लोअर तर करत बसणार नाही आहे एवढं, आणि पावसाळ्यात तर अजूनच भारी असतं खूप. सगळं हिरवं हिरवं ग्रीन ग्रीन. सो आता मी पिठलं भाकरी खाऊन निघणार आहे एक अर्धा-पाऊण तासात. आजचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू असेच एक कुठल्या तरी नेक्स्ट व्लॉगमध्ये नवीन ठिकाणासोबत. तोपर्यंत बाय बाय.